2-3 वेळा विचार करायला लागतो. 10 वेळा विचार करायला म्हणलं तरी भीती वाटती. आम्ही बाहेर पडायचं तरी कसं. इतकी मनात भीती झाली ना, ते 1 मिनिट जरी नजरेआड गेले तरी असं वाटतं मुलं कुठे आहेत. पहिलं शोधतो आम्ही त्यांना, काम साईडला ठेवतो पण मुलांना शोधतो. त्याच्या घरातले पण म्हणतात की त्याला फाशी द्या, त्याला लगेच मारून टाका. तरी सरकार कशाची वाट पाहतंय? सरकारचा काय तो पाहुणा आहे का? बाहेर सोडताय का तू? नाही सोडते, बिलकुल नाही सोडते. इतकी मनात भीती झाली ना, ते 1 मिनिट जरी नजरेआड गेले तरी असं वाटतं मुलं कुठे आहेत. पहिलं शोधतो आम्ही त्यांना, काम साईडला ठेवतो पण मुलांना शोधतो. काय मागणी सरकारला एवढीच मागणी आहे की असं तुम्ही कायदा काढा की जेणेकरून ज्याने हा गुन्हा केलाय त्यांनी कबूल केला की लगेच त्याला त्याचा चौरंग करा. त्याला यातना दिल्या भेटल्याशिवाय कळणार नाही की आपण एखाद्या लेकराला ज्या यातना दिल्या, ज्या पद्धतीने त्यांनी मारलं, हे एकदम चुकीचं होतं. आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा घटना घडल्यात त्या तेव्हाच जर का त्यांनी सरकारने हे केलं असतं, त्याला म्हणजे प्रशासनाने किंवा पोलिसांनी की त्याच्या हातपाय कलम केले असते किंवा जनतेच्या जरी हातात दिला असता तरी जनतेने सुट्टी नसती दिली. पोलिसांनी पण मध्यरात्री त्याला घेऊन आलेत. का घेऊन आले? दिवसा का नाही घेऊन आले? पाहिलं असतं ना जनतेने काय करायचंय ते, का केलं नाही तसं? त्यानंतर त्याच्या फॅमिलीने पण सांगितलंय की तुम्ही त्याला तिकडं काय करायचं ते त्याचा विल्हेवाट लावा, आमच्यापाशी त्याची डेड बॉडी पण देऊ नका. त्याच्या घरातले पण म्हणतात की त्याला फाशी द्या, त्याला लगेच मारून टाका. तरी सरकार कशाची वाट पाहतंय? सरकारचा काय तो पाहुणा आहे का? का कळत नाही आहे सरकारला? हो, आम्ही बाहेर पडायचं कसं आता हा डोक्यात विचार येतोय. बाहेर पडायच्या जागी 2-3 वेळा विचार करायला लागतो. 10 वेळा विचार करायला म्हणलं तरी भीती वाटती. आम्ही बाहेर पडायचं तरी कसं. आम्हाला न्याय पण मिळत नाही. वरून सरकार काय करतंय? आमच्यावर एवढे अत्याचार होत आहेत तर सरकारने त्यावरती परत ॲक्शन घेतली पाहिजे. तर सरकार एवढ्या वेळ का थांबतंय? माझी एक मुलगी आहे, छोटी आहे, लहान आहे. लहान मोठ्या मुलांचं जाऊ द्या, त्यांना थोडंफार समजतं, ते थोडेफार काहीतरी करू शकतात, ओरडू शकतात. पण लहान मुलं ते नाही ओरडू शकत ना. माझं सरकारला एकच सांगणं आहे, बाकीचं कुणी नाही, पण शिंदे साहेबांना माझं खरंच एक सांगणं आहे की तुम्ही दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहात. मग थोडी तरी तुम्ही तरी बहिणींसाठी, तुमच्या लाडक्या बहिणींसाठी योजना बंद करा, पण बहिणीच्या सुरक्षेसाठी तुम्ही काहीतरी कायदा निर्माण करा, तो अंमलात आणा आणि त्याच्यावरती काम करा, जेणेकरून जे नराधम आहेत त्यांना शिक्षा होईल, त्यांना पटकन फाशी झाली पाहिजे. एवढंच माझं सांगणं आहे त्यांना. स्पेशली माझं एकनाथ शिंदे साहेबांना सांगणं आहे. हो, भीती वाटतेच, पण माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की जी घटना घडली आहे त्याच्यावरती एकदाच असा निर्णय घ्या की कुठल्याही व्यक्तीने पुन्हा ती गोष्ट करावी ह्याचा विचार करावा, त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि ती गोष्ट करण्यासाठी त्याच्या डोक्यात असा विचार आला पाहिजे की नाही, आपला चौरंग होतोय, 4 चौघामध्ये आपल्याला मारून टाकलं जाते, त्यामुळं कुठलाच व्यक्ती परत अशी कृत्य करणार नाही. असं सरकारने असा काहीतरी कठोर निर्णय घ्यावा. आणि ज्या आमच्या गावामध्ये जी घटना घडली आहे त्याचा खरंच तो जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी, एवढीच माझी इच्छा आहे. आज त्या नराधमाला हे करून 7 दिवस झालेले आहे, तरी पण आज सरकारने काहीसुद्धा ॲक्शन घेतलेली नाही आहे. फक्त सरकारला एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जी काही गुन्हा केला आहे त्यांनी आम्हाला आमच्या ताब्यात द्यावं. अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. परवाच्या दिवशी तो संध्यारात्री पहाटे पोलिसांनी त्यांना घेऊन आले होते, पण हे पूर्ण चुकीचं होतं. त्यांनी सकाळी आणायला पाहिजे होतं आणि आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं. फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. त्या आईवडिलांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. हा घाबरतो, बाहेर सोडतच नाही आम्ही लहान मुलांना. सारखं बाहेर आले की लक्ष ठेवायला लागतो आणि हे गाडल्यापासून जास्तच भीती बसली आमच्या मनात. अजिबातच बाहेर सोडत नाही. सारखं ओरडून त्यांना आतमध्ये घ्यायचं. पण ही अशी घटना ही पहिलीच घडली. असं घडायला नाही पाहिजे होतं आणि आता त्याला शिक्षाच झाली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.